माझं नाव अथर्व अनिता महेश विटेकर. मी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामधून येतो. सध्याच्या राज्यसेवेत माझी क्लास 1 पदी निवड झालेली आहे. तर माझा हा MPSCचा प्रवास सुरुवातीला पोलीस भरतीपासून सुरुवात झालेला होता. म्हणजे मी पोलीस कॉन्स्टेबलची तयारी करायचो. एकदा आर्मीला होतो मी. सर जसं असिस्टंट कमांडंटला होते, मी कॉन्स्टेबलला होतो सर त्या वर्षी. येस. म्हणजे असा प्रवास झाला. मग मी पण माझी डिग्री 22चा पासआउट आहे, पण मी डिग्रीच्या पहिलेच क्लास लावला होता. आता इथं पण भरपूर लोक फर्स्ट इयर सेकंड इयरचे दिसत आहे. मी असं कोपऱ्यात बसायचो आणि कोपऱ्यातूनच पळून जायचो, इकडे पुढं आलोच नाही कधी. आज पहिलीच वेळ होती समजा. पहिली 2 वर्ष संभाजीनगरला तयारी केली. मग मागच्या 1.5 वर्षापासून इथं पुण्यामध्ये आलेलो आहे. आणि यावर्षी चांगले मार्गदर्शक भेटले सुशील सरांसारखे. त्याच्यामध्ये चांगल्या नोट्स काढल्या हातानं, चांगल्या टेस्ट सिरीज लावल्या, चांगला ग्रुप भेटला मला चर्चा करायला. त्याच्यामुळं मी आज इथे. आणि सगळ्यात महत्त्वाचं काय आहे की अभ्यास करणं आणि नोट्स काढणं. नाही तर मी पण आता मी जवळपास 3 वर्षामध्ये 12 प्री पास आहे. त्याच्यापैकी 7 मेन्स दिल्या, त्याच्यापैकी 4 मेन्स पास आहे आणि पहिली मुलाखत होती माझी. तर ते 12 प्री समजा मी अशा वर्ष काढलेले आहे पोलीस भरतीच्या नॉलेजवर. म्हणजे पोलीस भरती पण काही कमी नसते असं सांगायचं आहे मला. राज्यसेवेची पहिली प्री 22/2000ची राज्यसेवेची प्री 2022ची राज्यसेवेची प्री मी पोलीस भरतीच्या मराठी व्याकरणच्या ज्ञानावर काढलेली. ते भूगोलमध्ये असतं ना, एकनथ, समनथ, मोनोक्लिनथ, सिंक्लिनथ किंवा ते झेलम नदीचा वगैरे प्रश्न होता. तर ते पोलीस भरतीच्या माझ्या नॉलेजवर मी प्री काढलेली. तर सांगायचा उद्देश काय की तुमचं कोणताही लहानपणी जरी अभ्यास असेल तो इकडं वाया जात नाही. फक्त तुमचं परीक्षेमध्ये तुम्ही शांत आणि स्थिर पाहिजे. तुम्ही ऑटोमॅटिक परीक्षा पास होणार आहे. आणि कोणत्याच एक्झामची भीती घ्यायची नाही की एक्झाम आपल्याला खाते का आपण एक्झामला खातो, हे असं कधीच नाही वाटू द्यायचं. नाही तर काय होतं, आपण ते फालतू प्रेशरमध्ये जातो आणि त्याच्यामध्ये समजा पुढं काही आउटपुट येत नाही. आणि त्याच्यामध्ये अजून एक सांगायला आता इथं सगळे सर म्हटले जेनजी, मी पण तुमच्या स्पीडीचं आहे, काही जास्त लांब नाही आहे. तर थोडं मोबाईलवर वगैरे कंट्रोल करा. आणि सरांनी जसं सांगितलं तसं 6.5 दिवसाचं एक शेड्यूल बनवा. रविवारी संध्याकाळी एखादा प्रॉपर ब्रेक घ्या की म्हणजे आपल्या मेंदूला थोडा एक आराम भेटतो आणि आपण आपली पुढची तयारी तशी समजा करू शकतो. आणि अजून त्याच्यामध्ये की चांगले एक मार्गदर्शक भेटले पाहिजे आपल्याला, की मार्गदर्शकाशिवाय काहीच नाही. आता मी पुण्यातले जवळपास सरांना मी 15 वर्षाच्या गॅपनं समजा भेटायचो, किंवा जे संभाजीनगरचे आमचे सर होते त्यांचे आम्ही कॉन्टॅक्टमध्ये होतोच पहिल्यापासून. कारण की आपण बरोबर चाललो की चुकीचं चाललो हे आपल्याला समजत नसतं. आणि हे जी एक्झाम असते ना, अशी मेथड वगैरे सरांनी विचारलं तर मेथड म्हणण्यापेक्षा हे मला असं वाटतं की ट्रायल आणि हे समजा ते एरर आहे, की आपण जे करतो समजा आपल्याला तेच योग्य वाटत असतो, पण ते चुकलं की सक्सेस झालं हे निकाल आल्यावरच समजतं आपल्याला. आणि एक MPSCच्या मुलांचं मला एक असं वाटतं की आपण जे करतो का तेच योग्य वाटतं. तसं मला वाटायचं मागचे काही 1-2 वर्ष की आपण जे करतोय तेच योग्य, कोणी सांगितलं तर तो येडा आहे, असं काही नसतं. समजा ते जर का चुकलं आणि जर का कोणी सांगत असेल समजा सरांसारखे लोक, मॅडमसारखे लोक, तर त्यांचं ऐकायला पाहिजे आणि कंटिन्यू त्यांना फॉलोअप दिला पाहिजे. त्यांच्याकडून एक 8-8, 15-15 दिवसाचं टार्गेट आता तुम्ही काय म्हणता मिळवलं पाहिजे आणि ते टार्गेट त्यांना पूर्ण करून दाखवायचं. मग ते पण तुम्हाला नवीन टार्गेट देऊन तुम्हाला ते यशाच्या जवळ आणण्याची ताकद त्यांच्यामध्ये, असं मला वाटतं. असा माझा प्रवास होता. आता घरचे खुश आहे, गावातले खुश आहे. जवळपास एक मला 300-400 आता कॉलवर बोलायचं आहे 2-3 दिवसामध्ये आणि 500-100 व्हॉट्सअप मेसेजला रिप्लाय द्यायचा आहे. आमचं गाव मोठं आहे, मित्र मोठे आहे. त्याच्यामुळे ही जर का फेस तुम्हाला अनुभवायची असेल तर त्यासाठी तुम्ही प्रामाणिक अभ्यास करा, एवढं माझं सांगायचं आहे. धन्यवाद.